रमाबाई, उद्या सायंकाळी आमच्या वाड्यावर हळदी कुंकवाचा समारंभ योजला आहे. तेव्हा घरातील सगळ्या सवाष्ण बायकांना घेऊन अगत्य यायचंय हो. अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे बरे, नक्की यायचे. हो नक्की. आणि नुसते यायचे नाही हो, हळदी कुंकवानंतर पुराणातील स्त्रियांशी संबंधित एखादी कथा वाचून दाखविण्याचा आमचा प्रघात आहे. हो, आणि उदयिक ही कथा वाचून दाखविण्याची जबाबदारी तुमची आहे. अगो बाई, इतके नवल नको हो वाटायला. तुम्ही किती सुरेख निरूपण करता हे कळले आहे हो आम्हाला माधवरावांकडून. इश्श. तेव्हा ठरले, उद्याची कथा तुम्हीच वाचायची. मोरोबा अशोक आवरा. भाऊसाहेब, अहो हे तिसऱ्यांदा झाले हो. काय नक्की आहे काय नशिबात कळत नाही. हो मोरोबा, आपल्या ललाटावरती पत्नीचे सुख नाही हेच खरे. काय बाळंबाची, आई गेली, अहिल्या गेली, पाठोपाठ गंगाई गेली. आता जगायचं कशासाठी सांग ना माई. घराण्याला बहुशवा म्हणून हे प्रयत्न तीनदा, पण तिन्ही वेळेला बहुशता मिळाला नाही, उलट हे नशिबी आले. आता जगण्यात काय अर्थ आहे भाऊसाहेब. असे अभद्र का बोलतो आहेस मोरोबा? अरे आम्ही कोणीच नाही का तुझे? तार मिळाल्याबरोबर आलो की नाही धावत? असा हताश नको होस. यात देवाची काहीतरी योजना असावी असे म्हणायचे. अजून काय? कसली योजना माही. माझ्या नशिबाचे वो घेत झालं. मोरोबा शांत व्हा, शांत व्हा. मृत्यूचे अगो बाई, प्रवास केलात तुम्ही. बाबा, यांना खोलीत घेऊन जा. मी पटकन काढा आणि लेप घेऊन येते. अहो तुम्ही जरा विश्रांती करा, मी आलेच. म्हणजे जसे वाळंबाची अशी कळ मारते विचारू नका. प्रवासाचा त्रास झाला. होय 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 होय. अरे देवा.